चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होतो. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी. संगीतकार मिलिंद मोरे, गायिका आमच्या वैशाली सामंत, मी स्वतः, संपूर्ण टीम, कास्ट आहे, सगळे डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत आज उपस्थित. खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय की या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न होतो इतक्या आनंदात आणि इतक्या जल्लोषामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खूप सुंदर काम होतंय, खूप छान संगीत आहे आणि आज मजा येते आणि खूप साऱ्या शुभेच्छा. नक्की सगळ्यांनी पाहायचा चित्रपट चायवाला. थैंक यू. सबको नमस्ते. आज यहाँ हम आजीवासन स्टूडियो में हैं और मैं ये घोषित करना चाहूँगी कि आज इस गाणे से या गाण्याने चायवाला या चित्रपटाचा मुहूर्त झालेला आहे आणि यस, तर मी हॉट चॉकलेट प्रोडक्शन्सला खूप खूप शुभेच्छा देईन की त्यांचा हा जो संकल्प आहे चायवाला हा या चित्रपटाचा तो यशस्वी ठरो. आणि मी एक छान ड्युएट गायला आहे या चित्रपटामध्ये. अभिजित कोसंबी हा अत्यंत गुणी गायक आहे ज्याच्याबरोबर मी हे गाणं गाते. मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि विनय येरापल्ले यांचे शब्द आहेत. तर प्रत्येक मराठी मनाला आयडेंटिफाय होणारं असं आपलं शेतातलं एक गोड ड्युएट आहे हे. तर फूट टॅपिंग आहे, नोकझोक आहे, छान आहे. तर हा अख्खा चित्रपटच असाच लोकांना आवडो आणि या चित्रपटात जी माझ्या मते नवीन पेर सादर होणार आहे त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा एक चित्रपट बनत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्या चित्रपटाच्याद्वारे बऱ्याच जणांना रोजगार मिळत असतो, एक मराठी चित्रपट सृष्टी फुलत असते. तर पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा आणि देव करो हा चित्रपट खूप चालो आणि सगळ्यांच्याच प्रयत्नांना खूप छान यश येऊ. धन्यवाद. चित्रपट चायवाला चा मुहूर्त झालेला आहे आणि आजच्या दिवशी पहिलं गाणं पण रेकॉर्ड होणार आहे. त्या निमित्ताने मी पूर्ण हॉट चॉकलेट प्रोडक्शन टीम, अजय सूर्यवंशी त्यांची पूर्ण टीम, सहकारी, सर्व म्युझिक डायरेक्टर्स, टेक्निकल टीम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नक्कीच रिलीजनंतर हा चित्रपट, जसं त्याचं शीर्षक आहे चायवाला, नक्कीच याला खूप खूप यश मिळेल अशी मी देवाला प्रार्थना करतो. ये मेरा सेकंड पिक्चर है. पहला मैंने हिंदी किया था और विशेष ऐसा है इसमें हर कोई अपने अपने बच्चों को लॉन्च करता है, लेकिन हम लोग इसमें अनाथ लड़का लड़की लॉन्च कर रहे हैं. और आज पहला गाना हम लोग रिकॉर्डिंग कर रहे हैं इसका मुहूर्त में और बहुत जल्दी अपना इसका मोशन पोस्टर पे अपने कर रहे हैं और अगले महीने में हम लोग शूटिंग पे जा रहे हैं. महाराष्ट्र में भी वाड़ा में शूटिंग हो जाएगी इसकी. बाकी कास्टिंग तो हो गया है. टाइटल है चायवाला, थोड़ी सी बताएं स्टोरी चायवाला के बारे में. तो डायरेक्टर सब अच्छे तरीके से समझा सकते हैं उसमें, तो मुझे आप बताइए. इधर नहीं सर. हेलो, हाँ, मेरा नाम है. चायवाला है असल, अगर इसे आप चायवाला देखेंगे तो एक चायवाला पूरे देश में है और एक चायवाला हमारे यहाँ फिल्म इंडस्ट्री में भी रहते हैं जिसको स्पॉट बॉय बोलते हैं. कहानी हमारे यहाँ स्पॉट बॉय की, मतलब एक छोटे लड़के की कहानी है कि जो अपने गांव के लिए एक सपना देखता है कुछ करने के लिए, लेकिन उसका जो तरीका है बड़ा छोटा है. वो शुरू से ही सिर्फ गाँव में भी छोटा रहा है, फिल्म में काम करने में भी बहुत छोटा है, लेकिन सपना है कि गांव के लिए कुछ करेंगे. उसी के जर्नी, जो जर्नी पूरा एकदम तरह से कॉमेडी में ही जाता है. बाकी तो फिल्म आएगी फिर बाकी चीज़ें देखेंगे. आप दोनों मिलकर डायरेक्ट कर रहे हैं? हाँ, मैं और अजय भाई दोनों मिलकर डायरेक्ट कर रहे हैं. आज गाना रिकॉर्ड में उसके बारे में ये गाना आज नहीं किया, ये जो सॉन्ग है, लव स्टोरी है. तो ये अजय भाई और ये दोनों लोग इसमें हमारे दोनों लोग अनाथ से हैं. सब लोग वही जो बात कर रहे थे कि सभी लोग अपने अपने लोगों को लॉन्च करते हैं. हम लोगों ने कोशिश किया कि भाई ऐसे लोगों को जो टैलेंट है उनको हमें सपोर्ट किया जाए, साथ दिया जाए. तो शूटिंग कहाँ है? शूटिंग कुछ पार्ट मुंबई में होना होगा, नहीं तो ये वाड़ा करके जगह है गांधी मंडी के आसपास, वहाँ पे गांव है. पूरा लोकेशन हमारा गांव का, गांव में ही हम लोग पूरा शूट करें. कितने गाने इसमें 5 गाने.
मतलब एक हमारा जो वासुदेव सॉन्ग है भक्ति भजन जैसा है, दूसरा हमारा लव स्टोरी, और जब हमारे एक सिचुएशन में होता है कि जब लड़का कामयाब नहीं होता तो एक सैड सॉन्ग है, और फिर जब काम एक जब हैप्पी वाला सॉन्ग है, जब उसका काम सक्सेस हुआ उसके बाद हमारा टाइटल। क्या प्लान है रिलीज क्या सोच रहे हैं? फिलहाल तो अभी हम लोग आज गाना कर रहे हैं, अभी मूड फिक्स करना, फिर बुकिंग करना है, रिलीजिंग का एक फरवरी में हो जाए तो हम लोग मार्च में रिलीज करने का प्लान कर रहे हैं। महाराष्ट्र में कुछ पूरा करेंगे। एक्टर्स इसमें मराठी के कमलेश सावंत जी हैं, प्रभाकर मोरे जी हैं, उदय सबनीस जी हैं, गौरव मोरे से बात चल रही है, राजपाल सिंह से बात कर रही है, और भी बहुत से हैं आर्टिस्ट जो कन्फर्म हो जाएंगे वैसे हम लोग बता देंगे। लास्ट जो है बात रखिए आप। मैम इधर आ जाइए, ऑडियो नहीं है। मेरा नाम राजोगिनी है और मैं भी एक आर्टिस्ट हूँ, लेकिन जो सर ने बताया था कि इस फिल्म में सबसे अलग बात यही है कि जो ऑर्फन है वो सामने आ रहे हैं। तो हमेशा हम कुछ आर्टिस्ट को देखते हैं, कुछ नए आर्टिस्ट रहते हैं, लेकिन ये बहुत अलग बात है कि हम जैसे लोगों को भी प्लेटफॉर्म मिल रहा है, तो ये बहुत बढ़िया है। तो मुझे लगता है इस बात से इस फिल्म में भी बहुत चीज़ें होगी और बहुत इंटरेस्टिंग होगी। मतलब मेरा भी कैरेक्टर मैं समझ रही हूँ, उसे देख रही हूँ, तो मुझे भी बहुत अच्छा लगा और इस फिल्म का मैं हिस्सा हूँ, ये बहुत बढ़िया लगा। माझं नाव विनय येरापल्ली, मी या फिल्मचा रायटर आहे। आपल्या फिल्मचं नाव चायवाला। थोडक्यात सांगायचं म्हणजे अजूनही आपल्या महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत की त्यांच्यामध्ये प्रगती झालेली नाही आहे। सरकारने ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या गावापर्यंत पोहोचत नाही। तर गावातील आपापसी वाढ, प्रत्येकाचा इगो हा कुठे ना कुठेतरी मध्ये येत असतो, त्यामुळे गावाची प्रगती होण्यापासून वाचतो। आणि आपल्या या चित्रपटातून आपण गावाची प्रगती कशी होते आणि सरकारने दिलेल्या योजनेचा गावाला कसा काय फायदा होतो आणि गावातल्यांसाठी ते का गरजेचं आहे हे आपण त्या फिल्ममध्ये पटवून देतो। म्हणजे एका अर्थी आपण सोशल वर्करचे फिल्म शूटिंग सिरियल नाही होत, सिरियल सिरियल करा। चायवाला आमचा खूप सफल हो, सर्वांनी आम्हाला प्रेम द्यावं हेच आमची इच्छा आहे। नमस्कार, मी संगीतकार मिलिंद मोरे। चहावाला म्हणजे हॉट चॉकलेट प्रोडक्शनचं चहावाला म्हणून पहिली फिल्म होते, त्यांना म्युझिक लिहिलं, संगीत लिहिलं अजयजींनी मला ही संधी दिलेली आहे। आणि आज पहिलं गाणं आजीवासन स्टुडिओला आम्ही रेकॉर्ड केलं। वैशाली सामंत व अभिजित कोसंबी यांनी खूप सुंदर गाणं गायलेलं आहे, तुम्हालाही नक्की जावं। येस, नमस्कार, मी अभिजित कोसंबी, महाराष्ट्राचा महागायक। आज मुंबईमध्ये आजीवासन स्टुडिओला खूप मोठ्या चित्रपटाचा म्हणजे चायवाला या चित्रपटाचा मुहूर्त होतोय। सगळी टीम आहे, सगळी कास्ट इथे उपस्थित आहे, डिरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, संबंध मीडिया इथं उपस्थित आहे। खूप आनंद होतोय। एकदा जोरदार टाळ्या वाजून या चित्रपटाच्या सगळ्या मुहूर्ताला आपण शुभेच्छा देऊया। छान गाणं गायलेलं आहे, खूप सुंदर गाणं आहे, शेतातलं गाणं आहे। जसं वैशालीताईंनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांच्या आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं, आपण सगळे शेती संस्कृती आहे आपली, शेतात आपण धमाल करतो, मजा करतो। मिलिंद मोरे आमचे मित्र संगीतकार, त्यांचं संगीत आहे या चित्रपटाला। मी स्वतः गायलेलं आहे गाणं आणि विनय येरापल्ले यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि खूप छान प्रोडक्शन आहे। हॉट चॉकलेट प्रोडक्शन हे सगळं सांभाळते, सगळं प्रोडक्शन। मला खूप आनंद आहे या सगळ्या मोठ्या चित्रपटाचा भाग होताना आणि खूप सारे शुभेच्छा देतो मी आणि खूप धमाल आली आज गाणं गाताना, मजा आली। थँक्यू।